भैयासाहेब कुलकर्णी यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि सरस्वती मातेचं स्तवन थोडक्यात. या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रांता या वीणावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरं प्रभृती देवे सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. आजचा हा जो अत्यंत रेखीव आणि सुंदर असा कार्यक्रम नक्षत्राचे देणे या ग्रुपनं आयोजित केलेला आहे. मला खूप आनंद होत आहे की परभणीमध्ये वेगवेगळ्या खूप ॲक्टिव्हिटीज चालतात. त्यामधली कवितेची म्हणजे साहित्याची जी आपण एक खूप छान अशी आणि त्याला नावसुद्धा नक्षत्राचे देणे आपण दिलेलं आहे. खूप सुंदर नाव आहे कारण नक्षत्राचे देणे हा टी व्हीवरचा एक सुंदर कार्यक्रम आहे. त्याच्यासारखाच हा फुलत जावा आणि खूप मोठा व्हावा ही आपण आपल्या सरस्वतीच्या चरणी प्रार्थना करूया. जुन्या पिढीतील सुप्रसिद्ध कवी समीक्षक श्री रंगनाथराव उर्फ भैयासाहेब कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री पाटील साहेब आणि बाकीचे मला काही पद दिले पाहिजे नाही आमचे देवळराव साहेब, मोहनराव कुलकर्णी हे तर ज्येष्ठ आहेत, माझे मार्गदर्शक सुद्धा आहेत आणि पेडगावकर सर जमलेले सगळेच माझ्याकडे बाकीचे काही नावं माहीत नाही क्षमा करा. तारे साहेब आहेत आणि महिला मंडळ. सरांनी आत्ता सांगितलं कमी आपली लोक आहेत उपस्थित. हरकत नाही, गर्दी फार असण्यापेक्षा गर्दी लोक असणं फार महत्त्वाचं फार महत्त्वाचं आहे. आजकाल आपण पाहतो की लोक सरस्वतीच्या मागे लागण्यापेक्षा लक्ष्मीच्या मागे लागत आहेत. पण खरे जे सरस्वतीच्या मागे लोक लागतात त्यांना जे सुख समाधान आहे ते आपण लक्ष्मीच्या बाबतीमध्ये ते पाहतोय आपण तेवढं ते मिळत नाही. आपल्याला जे सगळं समाधान आहे जीवनात ते खऱ्या अर्थी आपल्या घरी जर सरस्वती असेल आणि सरस्वतीची आपण जर सेवा करत असतो तन मन धनानं तर ते नक्कीच आपल्याला समाधान मिळून जातं. आणि म्हणून आजच्या ज्या इतकं सुंदर तुम्ही आयोजन केलेलं आहे, रवींद्ररावांनी आयोजन केलेलं आहे, त्या उभयतांचे सुद्धा धन्यवाद. खूप म्हणजे बोलता येईल पण आपल्याला थोडक्यामध्ये परामर्श घ्यायचा आहे. आमचे मोहनराव हा हे पहिल्यापासून म्हणजे कोर्टात गंगाखेडला असो, सेलूला असो, परभणीला असो आम्ही म्हणजे देवीदासराव सुद्धा आम्ही नेहमी त्यांच्यासोबत असायचो, त्यांचे मोठे बंधू, आणि मोहनराव सुद्धा असायचे. साहित्याची चळवळ परभणीमध्ये खूप चांगल्या प्रकारे झाली आणि ज्या ज्या ठिकाणी परभणीचं नाव निघतं त्या ठिकाणी संमेलन नगरी म्हणून परभणीचं नाव घेतलं जातं. परभणी खऱ्या अर्थी उत्साही लोकांची नगरी आहे आणि या ठिकाणी खूप आपण या अशा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आपण जमा होतो. मी पण मध्यंतरी सृजन उर्मी नावाची आम्ही एक खूप छान अशी साहित्याची मांदियाळी सुरू केलेली होती. पण आता 2-2.5 वर्ष ती चांगल्या पद्धतीने चालली. काही लोकांच्या बदल्या झाल्या, काही लोक तिकडं बाकीच्या याच्यामध्ये गुंतले, त्याच्यामुळे ते थोडं राहिलेले. आपण त्या बाबतीमध्ये सुद्धा अजूनही ते थोडं जीव करू शकतो, त्याच्यामध्ये विलीनीकरण अजून त्याचं मोठं स्वरूप करू शकतो. तर आजचा जो विषय आपण केलेला आहे किंवा आम्ही सांगितलेला आहे देवतेचं भावदर्शन, तर फार काही जास्त काही सांगणार नाही कारण सगळे जाणते आहात आपण. पण कवितेतल्या बाबतीमध्ये जे कवितेची सेवा करतात किंवा ज्यांच्या मनामध्ये या गोष्टी निर्माण होतात. आता आपण पाहतो की आपल्या गावामध्ये असणारा कुंभार सुद्धा सृजन करतो काही ना काही, कारण तो जेव्हा चाक फिरवतो आणि ओबडधोबड चिखलाला तो योग्य असा आकार देतो आणि त्यातून सुंदर असा कुंभ तयार करतो आणि त्याच्यावर नक्षीकाम केल्यानंतर त्याला भरल्यानंतर ते जे त्याच्यामधून जो आवाज येतो, ध्वनी जो येतो तो सगळीकडे आपल्याला तो धावतो आणि आपण त्याला खरेदी करतो. ते जे सृजन आहे ते सृजन ते सर्जन जे आहे त्या कुंभाराच्या हृदयामध्ये मनामध्ये निर्माण होतात आणि त्या पद्धतीनं
तो कुंभ तयार होतो. कोणीही पहा, आपण एखाद्या शेतामध्ये गेलो तर शेतामध्ये गेल्यानंतर एखादा सुंदर असा जो सगळा माहोल असतो, निसर्ग असतो, आणि त्या याच्यामध्ये एखादा गुराखी जो गुरु लागतो तो सुंदर असा पावा वाजवतो, आणि ह्या पाव्यामधून तो इतके सुंदर आणि तेवढे गोड स्वर निर्माण करतो. हे सुद्धा एक सृजन आहे. हा प्रतिम असं सृजन आहे. त्याच्या मनामध्ये निर्माण झालेले भाव तो सुरा वाटेल, तो आपल्याला ऐकवतो आणि आपल्या कानाला तो मधुर वाटतं. आपल्याला माहिती आहे की कृष्णाची बासरीनं अगदी बाकी सगळे गोपी तर होतच होत्या मंत्रमुग्ध, पण प्राणीसुद्धा येत होते. वाघासारखे प्राणी, हिंसक प्राणी ते समोर येत होते, आणि आपल्याला ही जादू आहे संगीताची. म्हणजे कोणत्याही सृजनाची ही जादू आहे. तशीच हे दालन जे आहे, सरस्वती मातेचं जे दालन आहे कवितेचं, कविता जेव्हा आपल्या मनामध्ये वाटतं काहीतरी आपण लिहावं, हीच जी सृजनरूपी असते. आणि ही सृजनरूपी प्रत्येकाला लाभत नाही. प्रत्येकाच्या नशिबामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नसतात. ज्याच्या मनामध्ये हे भाव निर्माण होतात तो पुढे नक्कीच कवी होतो. कारण जर त्याच्यामध्ये स्वतःच्या मनामध्ये ह्या जर गोष्टी त्यांना रुजवल्या, आणि जर थोडं त्या पद्धतीनं जर सरस्वतीच्या दालनामध्ये त्याने जर अभ्यास केला तर त्याला नक्कीच खूप चांगली अशी सुंदर अशी कविता लिहिता येते. फक्त अभ्यासानंच कविता लिहिता येते हे काही नाही आहे की अभ्यासानं बाकीच्या गोष्टी सगळ्या आयाम सिद्ध करता येतील. पण कविता ही मूळतः त्या कवीच्या हृदयामध्ये निर्माण करण्याची ताकद त्याच्यामध्ये असते. ते सर्जकत्व त्याच्यामध्ये असतं, आणि हे सर्जकत्व ज्या ज्या लोकांमध्ये असतं ते शांत बसत नाही. ते बरोबर आपली अभिव्यक्ती व्यक्त करतात कुठं ना कुठंतरी, आणि त्या दृष्टीनं त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टाळ्या जेव्हा मिळतात तेव्हा त्याचा कवी फुलत जातो. कोणताही कलाकार असो, हे श्रोत्यावर तो अवलंबून असतो, ना विदागीवर अवलंबून असतो, ना कुठल्या गोष्टीवर. तर त्याला टाळ्याची खूप दाद जी मिळाली त्याच्यावर तो आपली इंगली बांधत असतो. आणि म्हणून कवितेच्या बाबतीमध्ये पाहतो आपण की आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी येतात, कवी म्हणजे दुसरं काय असते तर कवी म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या अनुभवाचं आपल्याला जे देणं लागतं, त्या अनुभवामध्ये माणूस विचार करतो, आणि त्या विचारातून नवे नवे आयाम माणसाला सुचायला लागतात. काही लोकांच्या जीवनामध्ये दुःख असतं, काही लोकांच्या जीवनामध्ये अतिशय सुख असतं, काही लोकांच्या जीवनामध्ये निसर्गाला खूप स्थान असतं त्याला, आणि यातूनच तो घडत जातो, शब्द फुलत जातात. मग कवितेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे भावतरंग निर्माण होतात. मग त्याच्यामध्ये आहे खूप काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की प्रेम आहे, विरह आहे, किंवा सुख आहे, दुःख आहे, त्यानंतर करुणा, संघर्ष, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तो जेव्हा लिप्त होतो, तो जेव्हा ह्याच्यामध्ये म्हणजे त्या पद्धतीनं तो पुढे आपला मार्गक्रमण करत असतो, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात, आणि या अनुभवातून तो ज्याला जसे अनुभव येतात त्या प्रमाणात तो व्यक्त करण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य असतं, बळ दिलेलं असतं. ते आपल्याला सहजासहजी लाभत नाही, आणि म्हणून आपण खूप भाग्यवान आहे. मी तर मला खूप भाग्यवान समजतो, तसे आपण सगळेच आहोत. कारण ज्याला सृजन करता येतं त्याला जीवन सुंदर जगता येते, हे माझा अनुभव आहे. त्याच्यामध्ये जी शक्ती आहे, जी ताकद आहे, तर ती कुठली असो, कला ही 64 कला आहे, कलेमधला कुठलाही भाव असो, तो जो आपल्या मनामध्ये तो निर्माण करतो, आणि त्या पद्धतीनं तो इतरांना सुख देतो, तो खऱ्या अर्थी सुखी होतो, खऱ्या अर्थी समाधानी होतो. तो कुठल्या आहे, संसारामध्ये असो किंवा बाहेरच्या जगामध्ये असो, कुठल्या याच्यामध्ये. आणि म्हणून कविता ही श्रेष्ठ आहे, संगीत हे श्रेष्ठ आहे. ज्या ज्या कला आहेत, एखादा कोणतरी कलाकार जंगलामध्ये जातो आणि वेगवेगळ्या झाडाच्या फांद्यामध्ये तो कला शोधतो, आणि ती तोडून आणून त्याच्यातून बरोबर अशी सुंदर अशी काच नसून तो निर्माण करतो. एखादा कोणीतरी छन्नी हातोट्याच्या ह्याच्यातून बाकीचा जो भाग आयाम आहे त्याचा तो सगळा काढून टाकतो, आणि त्या पद्धतीने नेमकं त्याच्यामध्ये जे शिल्प आहे ते आपल्याला सिद्ध करून दाखवतो. ही सुद्धा कलाच आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कला आहेत त्या कला माणसाला सुकवून जातात, आणि नंतरच्या गोष्टी त्यातून काय मिळतं काय नाही हा भाग चर्चेचा आहे, वेगळा आहे. आणि मिळो न मिळो समाधान मिळतं हे नक्की, समाधान मात्र 100% मिळतं. मग ते एखादा अभंग गायक असो, एखादा कोणीतरी चित्रपटाचं गीत करणारा, गायन करणारा असो, गायक असो, कोणी असो, प्रत्येक कलाही श्रेष्ठ आहे, आणि त्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे. आता नेमकं आपल्याला कवितेकडे थोडं वळायचं, जास्त घेणार नाही वेळ. तर कवितेचा जो भाग आहे तो अगदी पुरातन कोणत्या काळापासून आहे,
सुरुवातीला जे मम्मट नावाचे कवी होते त्यांच्यापासून ही सुरुवात आपल्याला याच्यामध्ये पाहायला मराठी वाङ्मयामध्ये पाहता येईल. त्यांनी सुंदर अशी कवितेची एक व्याख्या केलेली आहे की शब्दार्थो संहितो काव्य, शब्द आणि अर्थ यांचा सुंदर संगम म्हणजे कविता. ज्याला लिहिता येतं बऱ्याच जणाला, पण त्याला हे जमतं का नाही, शब्द आणि अर्थ याचा सुंदर संगम तयार झाला पाहिजे, त्यातून लोकांची वाहवा मिळाली पाहिजे. त्यानंतर विश्वनाथ नावाचे कवी होते, वाक्य रसात्मकम काव्य, वाक्यामध्ये रस निष्पत्ती जेव्हा होते तेव्हा आपोआप काव्य फुलतं, हे आपल्याला माहीत आहे. अशा या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात की आपणही त्यामध्ये कुठेतरी भर घालत असतो. मराठी वाङ्मय इतकं समृद्ध आहे. ज्ञानेश्वराच्या आधीच्या काळापासून सुद्धा जे पंडित कवी होते, जे आधीचे कवी होते, त्यांनी सुद्धा हे सगळं पुरवलं. आद्य कवी मुकुंदराज यांनीही या सगळ्या गोष्टी पुरवल्या. ज्ञानेश्वरांनी त्याला नवा आयाम दिला. 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेवरचं चिंतन केलं सुंदर असं, आणि महाकाव्य निर्माण झालं ज्ञानेश्वर. महाकाव्य असं की त्यांनी मूळ विषय तर भगवद्गीतेचा घेतला, पण त्याला स्वतःच्या आयामाने, स्वतःच्या बुद्धिकौशल्याने आणि स्वतःच्या विशेषणांनी, जे विशेषण एवढे जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आणि उत्कृष्ट असे उदाहरण आहे ते त्यांनी त्याच्यामध्ये वापरले. आणि म्हणून ज्ञानेश्वरी वाचताना कामाला इतकं गोड वाटतं, गोडवा निर्माण होतो. आपण हे पाहतो की या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी मराठीला सुद्धा फार जपलं, फार मोठं केलं की माझ्या मराठीचं बोल कौतुक आले का. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी करत असताना मराठीचा गौरव केला, मराठीचं मोठेपण सिद्ध केलं की संस्कृत भाषा तर आहेच आहे, पण मराठी काही कमी नाही हे त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं. आणि ज्ञानेश्वरांनी ह्या सगळ्या गोष्टी बोलवल्या. आता खूप काही संत कवी होऊन गेलेले आहेत, कवी होऊन गेलेले आहेत. त्यानंतर मध्यंतरीचा काळ आहे, त्यानंतरचा उत्तर काळ आहे. पण या सगळ्या कवींनी मराठी वाङ्मय जे फुलवलेलं आहे, मग मध्ययुगीन काळ असेल किंवा आताचा जो नवा नवीन खूप लिहायला खूप सुंदर आहे. संत कवी आहेत, पंत कवी आहेत, दंत कवी आहेत. या सगळ्या याच्यामध्ये पुराण काळामध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर पद्धतीने लिहिल्या आहेत. महाकवी वाल्मिकीने सुद्धा फार सुंदर त्या सगळ्या रचना केलेल्या आहेत. हे सगळं काय सृजन आहे, आणि म्हणून आज आपण एवढे समृद्ध आहोत. आज जर आपण कुठल्या दालनामध्ये गेलो, ग्रंथालयामध्ये गेलो, तर वेगवेगळ्या प्रकारचे आयाम आपल्याला तिथं पाहायला मिळतात आणि ते आपल्याला अनुभवायला मिळतात पुस्तकाच्या रूपात. संत तुकाराम म्हणले की अभंगातून ते आपल्याला समोर उभा राहतात, आपल्याशी बोलतात. शांतिपूर्ण संत एकनाथ बोलले की ते आपल्याशी बोलतात, भारुडातून बोलू द्यात की अभंगातून बोलू द्यात की त्यांच्या ओव्यातून बोलू द्यात, ज्ञानेश्वर माऊली आपल्याशी बोलतात. हे सगळे कवी आपल्याशी बोलत असतात. मग अलीकडचे सुद्धा आपण सुरेश भटांपासून पाहिलं तर सुरेश भटांचे सुद्धा फार सुंदर कविता ज्या आहेत त्या आपल्याशी बोलतात. ते गझलच्या आपल्याशी बोलून शेर वेगवेगळ्या प्रकारचे ते आपल्याला देतात आणि त्यातून वाहवा आपल्याला आजही मिळत. मग या सगळ्या काव्यामध्ये नवरसाची निर्मिती होते, आणि नवरस जे आहेत या ठिकाणी मग त्याच्यामधलं जे शृंगार असतील, हास्य असेल किंवा कंटाळा आणि आहे किंवा रौद्र जो आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. यातून जे वेगवेगळ्या प्रकारचे वीररस आहे, पोवाड्यातून आपण म्हणतो, किंवा त्याचं भक्तिरस आहे, या सगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाव आपल्याला निर्माण होतात आणि हे भाव वेगवेगळ्या प्रकारे आपण त्या कवितेतून व्यक्त करत असतो. आता वेगवेगळ्या प्रकारचे हे जे भाव झाले त्यानंतर ज्या आपल्या याच्यामध्ये भरत मुनींनी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नवरसातून तर त्यांनी हे सगळं निर्माण केलंच केलं, पण बाकीच्या गोष्टी सुद्धा या कवींनी ज्या सगळ्या साहित्यिकांनी निर्माण केल्या त्या काळामध्ये तुकाराम महाराज असतील, त्यांनी सुद्धा फार सुंदर अशा पद्धतीचे हजारो अभंग लिहिले. आणि आपल्याला माहिती आहे की भंडारा डोंगरामध्ये निसर्गाच्या सान्निध्यामध्ये तुकाराम महाराज जात होते, त्यांना 2-2 दिवस शुद्ध राहत नव्हते की आपण घरी जावं की काय, आपला संसार आहे काय, आणि ते लिहित होते. म्हणजे हातात लेखली म्हणून प्रत्यक्षात लिहायचं नाही, ते त्यांच्या विडेच्या नादामध्ये सुंदर काव्य करायचे. आणि त्या ठिकाणी सुद्धा जसं क्रिकेटला सांगितलं त्या ठिकाणी सगळे बैल विसरून सगळे समोर उभे राहायचे, हिंस्त्रस वापर. हा सगळा जो भाव आहे तो आपल्याला सगळा हा वाचल्यानंतर लक्षात येतो की हे किती मोठं समृद्ध झालं नाही. आपला एक जन्म याच्यासाठी पुरत नाही. कारण एकदा अल्ला रखा एकदा सकाळी समुद्राच्या किनारी फिरत चालले होते त्या काळामध्ये, आणि तबलावादक जगदविख्यात आहेत आपल्याला माहिती आहे, आणि त्यांच्या तबल्यातलाच एक मनुष्य त्या ठिकाणी आला, त्यांनी ओळखत होता तो त्यांना, आणि त्यांनी बघितलं की अल्ला रखा साक्षात समोर आले, पळत आला आणि त्यांना
गावात लोक त्यांना अचानक आलं काय म्हणजे उठवलं ते लागला सुट्टी करायला तुम्ही जगातले विख्यात तेवढं एवढं सगळं आहे हे सगळं तुमच्याकडे आहे सुट्टी करू नका. आणि पुढे नेमकी लाट आलेली होती समुद्राची. त्या ठिकाणी त्यांनी एक बोट उडवलं आणि आपल्या दुसऱ्या हातावर घेतलं, तळव्यावर घेतलं आणि त्यांनी सांगितलं या जगामध्ये जेवढं ज्ञान आहे तबल्यातलं त्यातला मी थेंब आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की जर एवढे मोठे जे विश्वविख्यात आहेत ते जर म्हणत असतील मी थेंब आहे तर आपण कुठल्या प्रकारचा अहंकार. आणि म्हणून प्रत्येक त्याच्यामध्ये आपलं एक जीवन जे आहे ते पुरत नाही. अनंत जीवन जेव्हा आपण या याच्यामध्ये येतो तेव्हा कुठेतरी या सगळ्या गोष्टी आपल्याला सिद्ध करता येतील किंवा आपल्याला ते मिळेल बघायला. मग आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे सगळं होत असताना काही यांनी खूप सुंदर सुंदर असे विशेषण वापरून ही भाषा समृद्ध केलेली आहे. याच्यामध्ये आपण पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी विठ्ठलाच्या बाबतीमध्ये अभंगाच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरांनी संत एकनाथांनी वेगवेगळे त्यांचे रूपक तयार केलेले आहेत आणि ते आपल्या समोर त्यांनी दिलेले आहेत. किंवा भावगीतामध्ये मंदवारा याच्यामध्ये जो आहे शुक्रधारा नंदवारा या सगळ्या सुंदरता आहे त्याच्यामध्ये जे आपण पाहतो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या हे लक्षात येतं की कवितेमध्ये जे भाव निर्माण होतात या कवितेला आपण वेगवेगळ्या प्रकारचे आयाम देतो आणि त्यातून आपल्याला कविता समृद्ध होत जातात. एकाने सहज मला विचारलं की तुम्हाला कविता कशा सुचतात, कविता नेमक्या कशा सुचतात, कशा येतात, तेव्हा त्याला आणि ते सांगितलं कविता म्हणजे नेमकं काय करणार असा प्रश्न विचारला तर तुम्हाला सुचतात काय. मग मी घरी आल्यानंतर त्याचं चिंतन केलं, त्याला तिथं कुटवलं आणि त्यातून एक सुंदर काव्य निर्माण झालं ते तुमच्या समोर ठेवतो. ते कविता म्हणजे काय न मित्रा, कविता म्हणजे काय न मित्रा, कविता असते कोकिळतान, कविता असते गर्भाधान, कविता असते कोकिळतान, कविता असते गर्भाधान, कवितेसाठी प्रेम भुगीला अर्पण करतो आपले प्राण, कवितेसाठी प्रेम भुगीला अर्पण करतो आपले प्राण, कविता होऊन फुल जाईचे केश कलापी माळून घेते, कविता होऊन फुल जाईचे केश कलापी माळून घेते, आकाशाची शुक्र तारका कवितेसाठी चंद्रमा, कविता म्हणजे झुळझुळ पाणी, कविता म्हणजे अभंगवाणी, कविता म्हणजे झुळझुळ पाणी, कविता म्हणजे अभंगवाणी, राधा होऊन अबोल वेळी पाव्यामधून कृष्ण गाणी, कविता होई थेंब दवाचे, कविता होई दान नभाचे, कविता होई थेंब दवाचे, कविता होई दान नभाचे, कोंबामधुनी काव्य जन्मता स्वागत होई नवागताचे. नवीन शब्द जे आले की त्याचे सगळे स्वागत करतो. कविता म्हणजे वसंत वैभव, कविता म्हणजे वसंत वैभव, कविता म्हणजे निसर्ग लाघव आणि कामदेवता प्रसन्न होऊन रतिसंगती प्रेमार्थ, चंद्र चांदणे फुलून येता काव्य देवता प्रसन्न होते, चंद्र चांदणे फुलून येता काव्य देवता प्रसन्न होते, शरद ऋतूच्या मखमालीवर कविता स्त्री सुलभ नाही, कविता होते मुग्ध लालिमा, कविता होते पंकज पान, कविता होते मुग्ध लालिमा, कविता होते पंकज पान, भ्रमरा संगे अतृप्त उठी गाऊ लागते मंगलगान. आणि शेवटी मी असं म्हटलंय की कविता म्हणजे काय न मित्रा, कविता म्हणजे काय न मित्रा, कविता म्हणजे श्रावण ओळ, कविता म्हणजे काय न मित्रा, कविता म्हणजे श्रावण ओळ, सरस्वतीचे शब्ददान हे जीवाहून ही काव्य अमोल, जीवाहून. आणि आपल्याला सिद्धता मिळते की खरंच आपल्या जीवापेक्षा आपण कवितेला जपतो जास्त, की जगत असतो आपण कविता, म्हणून हे सगळे भाव आपल्यामध्ये निर्माण होतात. हे भाव विभाव आपल्या अंतरातून बाहेर पडतात आणि म्हणून कवितेला एक ओळीला सुद्धा आपण जपतो. मी तर आमची सौभाग्यवती होती ती आहे, तिला सांगितलं की माझं लिहिलेलं एखादं कुठलं पान असेल तर ते कुठेही जाऊ द्यायचं नाही, कारण आणि बरोबर ठेवलं तर जेव्हा केव्हा आपली ती पुन्हा ती सुरू होते तेव्हा त्या बाकीच्या गोष्टी सुचतात. कारण कविता ही अशी असते की पटकन हातातून निघून जाते, ते पुन्हा तुम्हाला त्या पद्धतीने ती येत नाही. आणि म्हणून आपण कोणत्या आपल्या याच्यामध्ये सुद्धा उदाहरण आहे. एकदा लता मंगेशकरांनी गाणं सिद्ध करण्यासाठी नाजू महानवरांना बोलवलं, नाजू महानवर त्या जैत्र जयच्या काळामध्ये, आणि त्यांना सांगितलं की बाबा
सगळा असा भाग आहे याचा मागासवर्गीय लोक त्या ठिकाणचा जो भाग आहे त्या ठिकाणी जे आदिवासी जे समाज आहे त्यांच्यासाठी गाणं लिहायचं आहे. आणि तुम्ही काय करा, या हॉटेलमध्ये थांबा मुंबईला आणि तिथं तुम्ही मला एक छान सुंदर असं संगीतकार आपले रजनाथ मुंबई त्यांनी सांगितलं की तुम्ही गाणं लिहून द्या. सांगितलं आता 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, त्या भाडं एवढं मोठं त्याचं वाढायला लागलं. त्यांना काही लक्षात नाही काय नाही. आदिवासीचे त्याच्यामध्ये आजीच्या जवळ राहत पण लक्षात येईल, कारण सरस्वतीनं जे आपल्याला दान केलेले आहे चटकन आपल्या लक्षात येत नाही, कारण हातात मिळत नाही. नादू मानव त्रस्त झाले, हे एक शब्द सूचना त्यांना करत. आणि मग 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, त्यांनाच थोडं वाटू लागलं की ते म्हणजे दीदी मी काय करतो गावाकडे जातो, कारण इथं खर्च खूप वाढायला आहे आणि मी त्या ठिकाणी जाऊन मी जेव्हा जमेल तेव्हा मी तुम्हाला कागद घेऊन देतो. पण मला असं की नाही, आपल्याला त्या गाण्याचं वैशिष्ट्य जयंतराजांचं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये 31 गाणे, मोहनराव 31 गाणे आणि ते बहुतांशी नादू महानवरांनी लिहिले. आणि मग ते निघाले वापस, त्यांनी ते हॉटेल सोडली आणि जाता जाता एक तर ते जाता जाता एक वरात चाललेली होती, त्याच्यामध्ये ढोल जोरात वाजत होतो. त्यांनी तो रिदम पकडला आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांना शब्द सुटले की ढोल वाजतो हे जे गाणं आहे त्या ठिकाणी अत्यंत सुंदर अशी एक ओळख आली. त्यांनी ते तिथं त्यांच्याकडे एक डायरी असते त्याच्यामध्ये त्यांनी ती लिहून काढली आणि रिक्षा तशीच मागे फिरवली, दीदीच्या घरी गेले आणि दीदींना ते गीत दिलं. अशा प्रकारचं हे काव्य आहे, अशा प्रकारचे हे शब्द आहेत, ते सहजासहजी हाती लागत नाही आणि लागले तर मग समाधी लागते शब्दाची आणि माणूस कुठं काहीच्या काही लिहून जातो. आणि हे जे दान पडतं आपल्या पदरामध्ये, हे जे आपल्या पदरामध्ये ईश्वराने दिलेलं दान आहे ते अलौकिक आहे, अलौकिक. आणि म्हणून बघा काही काही गाणे इतके सुंदर आहेत, काही कविता एवढ्या सुंदर आहेत की आपल्याला ऐकायला मिळेल की काही कवीने इतकं सुंदर लिहिलेलं आहे की आता हे मोहनरावनी या कविता ऐकलेल्या आहेत की याच्यामध्ये एक कविता आहे बघा की आपल्या फार सुंदर कविता आहे. ती कविता ऐकल्यानंतर ही कविता आहे बाबू बोरकरांची. सरीवर सरी आल्या ग सचेल गोपी न्हाल्या ग, सरीवर सरी आल्या ग सचेल गोपी न्हाल्या ग, गोपी झाल्या भिजुनी चिंब थरथर कापे निंब कदंब, घना मनातून टाळ मृदुंग तनूक वाजवी चाळ अनंग, पाने पिटती टाळ्या ग सरीवर सरी आल्या ग, सरीवर सरी आल्या ग सचेल गोपी न्हाल्या ग. काय सुंदर काम आहे. किंवा या ह्याच्यामध्ये आमचे नितीन देशमुख जे आहेत विदर्भातले ते म्हणतात, या झाडाचे मंजुळ गाणे जगणे मजला शिकवून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. हे आपण याच्यामधून शिकलेलं आहे. ते आपल्याला कोण शिकवतो? सातारांचा कोणी केलं होतं? दत्तात्रयाने सुद्धा 25 दिन केले होते. आणि म्हणून काही गोष्टीतून आपण ज्या गोष्टी सिद्ध आपल्या मनामध्ये होतात त्यातून नव्या आपल्याला काही करायला लागतं. आणि हे सगळं आपल्याला जेव्हा कळतं, जेव्हा मिळतो आणि तेव्हा एक वेगळा असा चमत्कृती निर्माण होते. आणि आम्ही गोव्याला गेलो होतो. गोव्याला प्रभातराव साळेगावकर माझ्यासोबत होते आणि त्या ठिकाणी आमचं भाग्य अरुण म्हात्रे नावाचे खूप मोठे दिग्गज कवी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी इतकी सुंदर कविता परभणीमध्ये सुद्धा म्हटली होती आपल्या साहित्य संमेलनामध्ये. ती कविता अशी आहे, ते दिवस आता कुठे, ते दिवस आता कुठे, जेव्हा फुले बोलायची दूरती गेली तरीही सावली भेटायची, ते दिवस आता कुठे. त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी, त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी, हात देताना तिला
हात देताना तिला माझीच फांदी पायची ते दिवस आता कुठे. आणि शेवटचं कडवं आहे फाटके होते खिसेआन नोटही नव्हती खरी त्या काळात. ते म्हणतात अरुण म्हात्रे की फाटके होते खिसेआन नोटही नव्हती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची ते दिवस आता कुठे. ते दिवस आता कुठे. एवढं सुंदर आहे होय गाणं. अप्रतिम सुंदर आहे. प्रत्येकाच्या मनातले जे भाव आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. खूप सुंदरता आहे याच्यामध्ये. आणि म्हणून